बातमीपत्रामध्ये आता एक मोठी आणि दुःखद बातमी। तबलावादक म्हणून ख्याती असलेले झाकीर हुसेन यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला। त्यांना हृदयविकाराचा त्रास होत असून अमेरिकेमध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू होते। या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे। झाकीर हुसेन हे हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होते। झाकीर हुसेन हे संगीत जगातील एक मोठं नाव होतं आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 1951 मध्ये मुंबईमध्ये झाला होता। झाकीर हुसेन हे जगातील महान तबला वादकांपैकी एक मानले जातात। ते पहिले भारतीय आहेत ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टसाठी आमंत्रित केलं होतं। खरं तर तबल्याचा हा उस्ताद हरपला। झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 मध्ये झाला होता। दिवंगत संगीतकार अल्लाह राखा खान यांचे ते चिरंजीव होते। वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी तबला शिकण्यास सुरुवात केली होती आणि वयाच्या 12व्या वर्षी देशभरात त्यांनी परफॉर्मन्स केले। उस्ताद झाकीर हुसेन अमेरिकेमध्ये स्थायिक होते। 1988 मध्ये भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। तर 1990 मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कार त्यांना प्राप्त झाला। 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि 2023 मध्ये पद्मविभूषण सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं। तसंच 4 वेळा त्यांना ग्रॅमी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे। तर झाकीर हुसेन हे काळाच्या पडद्याआड झालेले आहेत आणि संपूर्ण जगतावर खरं तर शोककळा पसरलेली आहे।